ओमराजे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का? निष्ठावंत खासदार म्हणून ओमराजे निंबाळकरांची ओळख. ओमराजे शिवसेनेमध्ये सामील होण्याच्या चर्चा. महाराष्ट्र बंगालसह सर्वत्र भाजपकडून बेईमानांची पैदास. दिल्लीतील व्यापारी मंडळानं शौर्य स्वाभिमान विकला. सामना जिंकून भाजपवरती हल्लाबोल. सामनाच्या अग्रलेखातून पक्ष फुटीवरून टीकेस्त्र. शिवसेनेचं ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात. उभाटाचे 6 खासदार दिल्लीत दाखल. एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीमध्ये डेरे दाखल. रात्रीतून एकनाथ शिंदेंची मुंबई आणि दिल्ली, तर दिल्ली आणि राजस्थान व पुन्हा राजस्थान दिल्ली धावाधाव. शिंदेंनी रात्रीतूनच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची राजस्थानात जाऊन घेतली भेट. सूत्रांची माहिती. उभाटाच्या 6 खासदारांची आज दिल्लीमध्ये स्वतंत्र बैठक. बैठकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्यासंदर्भात चर्चेची शक्यता. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 9 पैकी 6 खासदारांची आज बैठक. अरविंद सावंतांचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र. ठाकरेंच्या वेगळ्या होणाऱ्या खासदारांच्या गटाला मान्यता न देण्याची विनंती. सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या खासदारांची पक्षप्रवेशाची तारीख ठरल्याच्या चर्चा. 19 जूनला मुंबईमध्ये पक्षप्रवेशाची शक्यता. सूत्रांची माहिती. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये 6 खासदारांचा होणार पक्षप्रवेश. ऑपरेशन टायगरच्या चर्चांना आता संजय राऊतांचाही दुजोरा. आपला सपना मनी मनी म्हणत महाराष्ट्रातील खासदारांना 15 कोटींमध्ये विकत घेतलं. संजय राऊतांचा ट्विट करत हल्लाबोल. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 10.35% पाणीसाठा शिल्लक. महापालिका प्रशासनाकडून पाणी वापरावरती निर्बंध. आस्थापनांना होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये 20% कपात. भंडारा जिल्ह्यातील अनेक तलाव कोरडे ठाक. पाऊस न पडल्यास नागरिकांसह जनावरांची होरपळ होणार. तलावांचा जिल्ह्यामध्ये ओळख असणारे तलाव सुद्धा कोरडे ठाक. जिल्ह्यांवरती जलसंकट. रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन चिघळलं. किनगाव जट्ट येथे आंदोलकांनी एसटी पेटवली. प्रशासनानं आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यानं शेतकरी संतप्त. छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमधील शिक्षक मृत्यू प्रकरणी शिक्षकाच्या मृत्यू प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला बेड्या. उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजेला अटक.